मुसळधार पावसानं मुंबईसह उपनगराला झोडपलंय. सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली. पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. तर ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. तर मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. वारे 60 ते 70 किलोमीटर वेगाने ताशी वाहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत. मीनाक्षी, मुसळधार पावसानं मुंबईसह उपनगराला देखील झोडपलेलं आहे. मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालंय. विशेष म्हणजे वारे हे ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वाहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. काय या संदर्भात ताजी आणि सविस्तर अपडेट्स आणि मुंबईमध्ये या पावसाने कशा प्रकारचा परिणाम पाहायला मिळतोय, कशा प्रकारे जनजीवन विस्कळीत झालंय, काय ताजे अपडेट्स? नक्कीच कारण आपण पाहतोय की सकाळच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणात या जोरदार पावसाचा फटका बसलेला आहे. कुठेतरी रेल्वे वाहतूक जी आहे ती उशिरानं धावत आहे. तर दुसरीकडे आपण पाहतोय की जोरदार पावसामुळे अनेक स्थानकांच्या रेल्वे ट्रॅकवरती देखील पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे. सध्या आपण पाहू शकतो की मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. पुढील काही तासामध्ये पाऊस आणखीन जोरदार वाढण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. तसंच मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये आपण पाहिलं तर अंधेरी सबवे असेल किंवा मग सायन किंग सर्कल या सगळ्याच परिसरामध्ये रस्त्यावरती हळूहळू पाणी देखील साचण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी आपण पाहतो की रस्ते वाहतूक जी आहे ती संत गतीनं सुरू आहे. यासोबतच मुंबईसह आसपासच्या परिसरामध्ये जोरदार वारे जे आहेत ते वाहत आहेत आणि याचाच कुठेतरी मोठा फटका जो आहे तो जनजीवनवरती पडलेला आहे. आणि त्यावरतीच आपण पाहू शकतो की सकाळच्या सत्रात बाहेर पडणारे सर्वसामान्य जे आहेत, चाकरमानी आहेत, यांना कुठेतरी मोठा फटका बसलेला आहे. मात्र रेल्वे उशिरानं असल्यामुळे कामावरती जाण्यासाठी उशीर होत आहे. लेट मार्क बसण्याची शक्यता आहे. यासोबतच सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक जी आहे ती धीम्या गतीनं आहे. मात्र पुढील काही तासामध्ये जोरदार पाऊस जो आहे मुंबईसह आसपासच्या परिसरात पडणार आहे. त्यामुळे एकूणच दुपारच्या वेळीस भरतीच्या वेळीमध्ये आपण पाहू शकतो की समुद्रामध्ये देखील उंच लाटा उसळणार आहेत. आणि त्याच दरम्यान आपण पाहू शकतो की मोठी गर्दी जी आहे ती समुद्र किनाऱ्यावरती होत असते आणि त्यासाठीच प्रशासनाकडून या सविस्तर आणि ताजी अपडेट देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.